There are two sides of Hampi. One is historical, spiritual, and another is adventurous and chilling. Hi and hello. Welcome back my new travel vlog. I'm Aditi from Hampi. हम्पीला जायला आम्ही पुण्याहून ट्रॅव्हल्सने निघालो, जी हॉस्पिटलपर्यंत आहे आणि तेथून हम्पी 14 ते 15 किलोमीटर आहे. तुम्ही बाय ट्रेन पण जाऊ शकता, जी पुण्याहून रात्री अराउंड 1 ते 1:30च्या आसपास आहे. ती खूप लेट असल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्स प्रेफर केलं. आय एम डुईंग डिनर राईट नाऊ. आता वाजले किती? 11 वाजलेत. घरून आणलेला टिफिन आम्ही थोडासा खाल्ला आणि झोपलो ते थेट हॉस्पिटलला तुटलो. गुड मॉर्निंग. आम्ही आता हॉस्पिटलला पोहोचलेलो आहे. आमच्याकडे बॅग्स खूप असल्यामुळे आम्ही ऑटो पाहत होतो. इथे सिटी बस सुद्धा आहेत, जे तुम्हाला डायरेक्ट हम्पीला जाऊन सोडते. इथे ऑटोवाले लगेच भेटतात, पण यांनी 500 रुपये सांगितले फक्त 15 किलोमीटर हम्पीला जायला. सो आम्ही थोडंसं घासाघीस बार्गनिंग करून त्याला कसं तरी 300वर आणलं आणि मग तो पण तयार झाला आणि आमचं सगळं सामान रिक्षात टाकून आम्ही निघालो हम्पीला. आजूबाजूचा परिसर पाहत निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही 20 ते 25 मिनिटांमध्ये हॉस्पिटलहून हम्पीला पोहोचलो. आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि 2च मिनिटाच्या अंतरावर आमची रूम आहे. आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो. मस्त. गुड मॉर्निंग. वाव, मस्त मस्त. या मॅडमने बुकिंग केलेलं आहे इथलं. हां, ह्यांनी बुकिंग केलं. अच्छा, ठीक आहे. बढिया. आम्ही जिथं स्टे केला आहे त्याची इन्फो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, सो प्लीज चेक इट आउट. आम्ही 10:15 इथे पोहोचलेलो आणि आम्हाला 11चं टार्गेट ठेवलेलं की 11ला सगळं आवरून आम्हाला निघायचं होतं. आवरून झाल्यावर फोटो काढणे इज मॅन्डेटरी, सो आम्ही 2-4 फोटो काढले आणि पटकन निघालो. बाय. आज माझा चेहरा ग्लो करत असताना आय एम बी लाईक त्यांची बॅगेवर नाही इथंच गोंधळ चालू झाला. कोण बॅग घेणार आणि कोण नाही. वस्तूंच्या प्राइस विचारून आणि तिथून काही न घेता आम्ही मार्केट एक्सप्लोर करत निघालो. आणि आजचं पहिलं डेस्टिनेशन आहे विरूपाक्ष मंदिर. ॲक्च्युली आमची जी रूम होती ती विरूपाक्ष टेम्पलच्याच जवळ होती. सो दिस इज द बेनिफिट. तुंगभद्रा नदीच्या काठावर बसलेले हे श्री विरूपाक्ष मंदिर इज दी ओल्डेस्ट शंकर मंदिर इन इंडिया. शॉर्ट्स अलाउड असतं, मी पॅन्ट घालतो. ॲक्च्युली या मंदिरात कंपल्सरी फुल कपडे हवेत. शॉर्ट्स 3-4 चालत नाही. जर शॉर्ट्स असेल तर तुम्हाला लुंगी घालावी लागते. लुंगी का घातली? ब्लॉगमध्ये टाकू नका. 5 ते 10 मिनिटं लाईनीमध्ये उभं राहून आम्हाला फायनली दर्शन भेटलं. या मंदिरात खांबांवर अनेक विविध प्रकारची शिल्पे कोरली गेली आहेत. बाळकृष्ण, लक्ष्मी नृसिंह, गाय वासरू आणि विविध प्रसंगसुद्धा कोरलेत, जसं की विष्णूचे दशावतार, द्रौपदी विवाह प्रसंग, अर्जुने केलेला मत्स्यभेद हे तुम्हाला बघायला भेटतील. तर ही आहे लक्ष्मी. इथल्या भाविकांच्या मते ती गणेश देवाची जिवंत अवतार आहे, यशाचे प्रतीक आणि अडथळे दूर करणारी. आणि ती तिच्या सोंडेने भाविकांना आशीर्वादही देते. अनफॉर्च्युनेटली आम्हाला आशीर्वाद नाही घेता आला. श्री शंकराचे दर्शन घेऊन आजूबाजूचा सुंदर परिसर पाहून आम्ही बाहेर आलो. आणि कोणत्याही ठिकाणी गेल्यावर फोटोशूट करणे इज अ शास्त्र. सो थोडे मी माझेही फोटोग्राफीचे स्किल दाखवून आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी. आम्ही आत्ता निघालोय विजय विठ्ठल मंदिरामध्ये. ते विरूपाक्ष मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरवर आहे, कच्च्या रस्त्यामध्ये. तिथून गाड्या नाही जात, गाड्यांचा रूट हा वेगळा आहे.
सो आम्ही चालतच निघालेलो. ॲक्च्युली आवर आयटनरी लिटिल बिट डिफरंट. आम्ही ते 3 दिवस असल्याने निवांत रमत फिरायचं होतं. सो या मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही चाललेलो आहे. नाईस व्ह्यू. थोडासा टाइमपास करून घरून आणलेल्या तेलकट पालकपुरी खाऊन आम्ही पुढे निघालो. तर संध्याकाळचा मेनू काय? मेनू काय आत्ताचा 1 वाजलाय आणि आम्ही सकाळपासून नाश्ता केलेला नाही. आम्ही लंच केलाय. अच्युतराय टेम्पलचं दर्शन घेणार आहे. आता आपण बाजारपेठच्या इथे. अच्युतरायण टेम्पल. मी चालायला सुरुवात केलेली. आम्हाला जाताना एक पण हॉटेल काय खायला दिसलं नाही. अजून आमचा नाश्ता नाही आल्यापासून 1:30 वाजला आणि आम्ही वही पे हम आज का लंच. आपण ना मॅगी मध्ये टाकू शकतो का? हा टाकू शकतो आपण, पण तुमच्या आवडीनुसार आहे ते. आपण हे पण परतू पण शकतो चटणी मीठ टाकून. हा राईट. थोडंसं लेमनचा ज्यूस टाकून. वाव नाईस. हा मस्त. 2 किलोमीटर चालून आम्ही आता ऑलमोस्ट 5 मिनिटात पोहोचणार आहोत. आम्ही चालत 1.5 ते 2 किलोमीटर शॉर्टकटने आल्यामुळे आम्ही मंदिराच्या अपोजिट बॅक साईडला पोचलोय. या मंदिरामध्ये दरवर्षी 1000पेक्षा जास्त टुरिस्ट येतात आणि पार्किंग हे मंदिराच्या ठराविक अंतरापर्यंत असल्यामुळे तेथून मंदिरात येण्यासाठी अशा गाड्यांची सोय केलेली आहे. मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर एक पुष्करणी आहे जे पाण्याचं तलाव सारखं आहे. तर पुष्करणी हे मंदिराच्या जोडलेले एक पवित्र पाण्याची टाकी आहे. सो हम्पीमधील बहुतेक प्रमुख मंदिराजवळ अशा पुष्करणी बांधली आहेत. या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही, त्यांच्या पादुकांची पूजा केली जाते. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याला प्रदक्षिणा विठ्ठलाच्या पादुकाच्या खालून भुयारी मार्ग आहे, तर तेथून केली जाते. या मंदिरात सुद्धा दगडांवर अनेक शिल्पे कोरली गेली आहेत. घोडे, हत्ती, बाळकृष्ण, विष्णू असे अनेक शिल्पे इथे कोरलेले तुम्हाला दिसून येतात. हे आहेत म्युझिक पिलर्स. याच्यावर हाताने वाजवले की त्यातून सारेगमप असे स्वर ऐकायला मिळतात. असे तब्बल 56 पिलर्स आहेत. वाढत्या गर्दीमुळे आणि इथले पावित्र्य टिकवण्यासाठी आतमध्ये जाण्याची एंट्री बंद केलेली आहे. या मंदिराच्या परिसरात तुम्हाला अनेक मंडपे दिसून येतील. 100 खांबांचा सभामंडप, कल्याण मंडप म्हणजेच विधिमंडळ, गर्भगृह ज्यात विठ्ठलाच्या पादुका आहेत, रंगमंडप आणि मुखमंडप. आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर असलेला हा दगडी रथ या मंदिराचे आणखी एक मेजर अट्रॅक्शन आहे. इट इज वन ऑफ द 3 फेमस स्टोन चॅरिट्स इन इंडिया, जे की कोणार्क आणि दुसरं महाबलीपुरम येथे आहेत. खरं तर हे हत्ती दुसऱ्या ठिकाणाहून आणलेत आणि नंतर टप्प्यात येथे ठेवले गेलेत. या हत्तींच्या शिल्पांच्या मागे घोड्यांची शेपट्या आणि मागचे पाय अजूनही दिसतात. एक उभा माकड बसलंय, एक ते फिडिंग करतय, एक आडवं बसलंय, एक असं बसलंय, एक हनुमान, हा हनुमान, एक वर्ण बघतोय असं, एक उभा बसलाय. उमर 27 की और पैर 80 के अशी काहीतरी कंडिशन इथे झाली आहे. A few moments later. इस बंदी को चक्कर आ रही थी आणि आता फोटोशूट चाललंय यांचं. चेहऱ्यासोबतच केस सुद्धा जरा माझे छान कलर झालेले, त्यामुळे तेही फ्लॉन्ट करून मी 2-4 व्हिडिओ काढले. मी आता विठ्ठल टेम्पलवरून आलो आहे आणि आता मातंगा हिलवर चाललो आहे. आणि आता मातंगा हिलवर आम्हाला जाताना हे बाजारपेठेमध्ये आलं. ही बाजारपेठ होती आधीची
आणि नंतर मग बाजारपेठ झाल्यानंतर मातंगा हिल, अच्युतरायण टेम्पल एंड देन मातंगा हिल एंड देन घर पे जाएंगे. या अच्युतरायण मंदिरात भगवान तिरुवेंगलनाथ जे विष्णूचे दुसरे रूप आहे त्यांची मूर्ती आहे. तसेच खांब आणि भिंतींवर उत्कृष्ट कोरीवकाम केले गेले आहे. मंदिराचे बहुतेक भाग खराब अवस्थेत असले तरी धिस टेम्पल इज व्हेरी प्लीझंट अँड ब्युटिफुल. मातंगा हिलवर आम्ही सनसेट बघायला चाललो. आत्ता 5 वाजलेत. 5:30 पर्यंत आम्ही पोहोचू आणि मग बघू कसा सनसेट दिसतो. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय. अकॉर्डिंग टू लोकल, रामायणातील वानर सेनेचा राजा सुग्रीव लिव्ह ऑन दी हिल विथ द लॉर्ड हनुमान. थोडंसं वरती आलो आहे आणि धिस व्ह्यू ऑफ अच्युतरायण टेम्पल. सो ॲक्च्युली ते एवढं व्यवस्थित दिसत आहे पण डोळ्यांनी छान दिसतंय. सो यू मस्ट विजिट द हम्पी. So it takes around 20 to 30 minutes to climb this hill. Actually, climb to hill is little bit difficult, so may not be safe for children. आम्ही आता मातंगा हिलवर चढलो आणि फार ॲडव्हेंचर करून पोहोचलोय. डेंजर रोड होता. हे जे दिसतंय ते अच्युतरायण टेम्पल आहे, जिथून मातंगा हिलवर चढायला सुरुवात केलेली. आणि दुसरं जे दिसतंय ते विरूपक्ष मंदिर. त्याचा कळस इतका उंच आहे की तो कुठल्याही ठिकाणी जर बघितला तरी तो दिसतो. आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस टू सी द फुल व्ह्यू ऑफ हम्पी. गप्पा मारत वॉचिंग द रिलॅक्सिंग अँड पीसफुल सनसेट आणि अंधार पडायच्या आत वी लेफ्ट. खाली उतरताना हनुमान आणि शूर्पणखा यांच्या ड्रेपरी घातलेली लोक होती. अँड हाऊ इनोसंट दे आर. आम्ही आत्ता मातंगा हिलवरनं मागची जी हिल आहेत त्याच्यावरनं आम्ही खाली आलो आणि त्याच्याच खाली एक शील नंदी म्हणजे एका दगडामध्ये नंदी मोठा कोरला. त्या एका दगडात इतके सुंदर कोरीवकाम केलंय. लॉंग डे टुडे. सो आता सगळे थकलेले आहेत आणि आम्ही आता इथे शोधतोय की आम्हाला जेवायला काय भेटेल. या मुलांना कुठलं तरी हॉटेल आता एक सापडले छोटंसं. आम्ही आता तिकडे चाललोय. Just we had dinner and we are exploring market. That's all for today's vlog. If you enjoyed this video, don't forget to give it a thumbs up, and if you haven't already, hit that subscribe button, and of course this isn't the end. There are so many more places to explore. So stay tuned, and until next time, keep exploring and stay curious. See you soon in the next one. Bye bye.